नमस्कार शिक्षक मित्र हो, मी राजू शेतावर आर्टिक एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण आज बघणार आहोत की आपण 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान घेतलेल्या पायाभूत चाचणीचे गुण जे आहेत तर ते आपल्याला भरायचे आहेत आणि आपण ते आता स्विफ्टचॅट ॲपवर कसे भरायचे आणि त्या संदर्भामधला आजचा हा व्हिडिओ असून तुम्ही जर या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. मित्र हो, आपण नेमकंच आत्ता 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान पायाभूत चाचणी घेतलेली आहे विद्यार्थ्यांची आणि यामध्ये आपल्याला आता या ठिकाणी अनेक शिक्षक बांधवाचे ज्या काही बदल्या झालेल्या आहेत आणि ज्या बदल्या काही प्रस्तावित आहेत तर या सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा माझ्याकडून शुभेच्छा. आपल्या मनासारख्या जागा भेटल्या असतील ही आशा करूया आणि आपण आपल्या आता या ठिकाणी कार्यमुक्त होण्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी पायाभूत चाचणीचे गुण जे भरायचे आहेत तर ते आपण आता भरून घेऊया आणि त्या ॲपच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने कसे भरायचे ते आपण आता या माध्यमातून बघणार आहोत. चला तर आपण बघूया की स्विफ्टचॅट आपण जे ॲप आहे त्याला ओपन करूया आणि त्यामध्ये आपण या ठिकाणी जे काही विद्यार्थ्यांची काही पायाभूत चाचणीचे गुण आहेत तर ते भरून घेऊया. चला तर मग स्विफ्टचॅट ॲप ओपन करूया. स्विफ्टचॅटला आपण ओपन करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला नेट कनेक्ट होईपर्यंत आपल्याला ते डिस्कवर म्हणेल. त्यानंतर आपण या ठिकाणी सर्च बारमध्ये जाऊन पॅट म्हणून म्हणणार आहोत. जर या ठिकाणी पॅट महाराष्ट्र जर आलं ऑलरेडी आलं तर ठीक आहे, नाहीतर या ठिकाणी तुम्हाला असा जो काही ॲपचं जे काही चिन्ह आहे किंवा ॲपची जी माहिती आहे पॅडची तर या संदर्भामधला असा लोगो त्या माध्यमातून दिसून जाईल. याला आपण आता क्लिक करणार आहोत. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा पहिला पॅटवर आपण मागील जे माहिती भरलेली उन्हाळ्यामधील जे की 20 जूनचा शेवटचा पर्याय आपण त्या ठिकाणी भरलेला होता त्या संदर्भामधलं या ठिकाणी टॅब ओपन होईल. मागील आपण मार्क भरलेले, परंतु या ठिकाणी आपण सगळ्यात अगोदर या 4 जे डॉट आहेत याला आपण क्लिक करणार आहोत. याला क्लिक केल्यामुळे काय होईल की आपण होम मेन्यूवर जाणार आहोत. होम मेन्यूवर गेल्यानंतर विद्यार्थ्याचे कामगिरीची नोंद ठेवा म्हणून तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. तर आपण याला क्लिक करणार आहोत. आता या ठिकाणी नवीन जो काही इंटरफेस आहे तो ओपन झालेला आहे. या ठिकाणी 4ही इयत्ता या ठिकाणी दाखवत आहे. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत की आपली जी इयत्ता असेल पॅडच्या संदर्भामध्ये तर या ठिकाणी आपण त्याला क्लिक करणार आहोत. या ठिकाणी आपण आता विभाग निवडामध्ये कृपया इयत्ता 3 साठी आता तुकडी 1 किंवा 2 आपण या ठिकाणी 1 निवडलेले आहे. फर्स्ट लँग्वेज निवडलेली आहे. या ठिकाणी रेस्पॉन्स या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला याच्या ठिकाणी तुम्ही बघा लँग्वेज आपण पहिली निवडलेली आहे. या ठिकाणी तुमचे विषय या ठिकाणी दाखवतात. त्यापैकी आपण मराठी घेतलेले आहे व कृपया विषय स्वाध्याय निवडामध्ये यामध्ये तुम्हाला दुसऱ्या विषयाचा घेतात तो पण निवडू शकता. या ठिकाणी तुम्हाला सुरू करायचे असलेले आकलन निवडा. याला सिलेक्ट रिस्पॉन्स म्हणूया. या ठिकाणी आपण आता मराठी फर्स्ट लँग्वेज असल्यामुळे आपण या ठिकाणी त्याला क्लिक करणार आहोत. आपली आता मराठी फर्स्ट लँग्वेज असल्यामुळे आपण आपली पहिली भाषा जी आहे मराठी आहे आणि आपण या ठिकाणी त्याचं मार्क आता मुलांचे भरणार आहोत. या मराठी फर्स्ट लँग्वेजला क्लिक करणार आहोत. आता या ठिकाणी अवलोकन करा, तपशिलाची पुष्टी करा. तर होय म्हणायचं का? तर या ठिकाणी आपण याला होय म्हणणार आहोत. होय म्हणल्यानंतर आता कामगिरी सुरुवात करूया. आता या ठिकाणी आपण बघूया की या ठिकाणी विद्यार्थ्याचे नावं आलेले आहेत. तर मी एका विद्यार्थिनीचं किंवा विद्यार्थ्याचं या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मार्क भरून दाखवणार आहोत आणि त्याच पद्धतीचे 3ही प्रकारचे आपल्याला जे काही विषय आहेत त्याचे आपल्याला पॅडचे मार्क या ठिकाणी भरणार होतो आपण. गणित, इंग्रजी आणि मराठी या ठिकाणी जसं आपण प्राधान्यक्रम जर बघितलं तर मराठी, इंग्रजी आणि गणित या पद्धतीनं. आता या ठिकाणी आपण एक विद्यार्थी निवडूया. विद्यार्थी निवडून त्या ठिकाणी तो उपस्थित होता का उपस्थित म्हणणार आहोत. या ठिकाणी जेनेरिक असेसमेंट आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता 10 प्रश्न आहेत. मूल्यांकन सुरू करा. या ठिकाणी सर्वेक्षण सुरू करा म्हणून या ठिकाणी सांगते. सर्वेक्षण सुरू करणार आहोत. या ठिकाणी क्वेश्चन या ठिकाणी आपण बघू शकतो की 2 मार्काचा प्रश्न आहे आपला. त्या विद्यार्थ्याला किती मार्क पडलेले आहेत तर या ठिकाणी आपण मार्क किती पडलेले आहेत ते आपण बघणार आहोत. आता इकडे पहिला जो प्रश्न आहे तो 2 गुणांचा आहे. म्हणजे या ठिकाणी 2 पैकी त्याला किती मार्क पडलेले आहे. या ठिकाणी प्रश्न पहिल्याला 2. या ठिकाणी आता आपल्याला त्याला क्लिक केल्यानंतर जतन करा आणि पुढे चालू ठेवा याला क्लिक करायचं आहे. मग तेव्हाच तुम्हाला दुसरा प्रश्न या ठिकाणी ओपन होणार आहे. आता दुसऱ्याला या ठिकाणी निर्धारित गुण 3 आहे. तर 3 पैकी त्याला किती पडलेले तर आपण त्या ठिकाणी त्याला क्लिक करणार आहोत आणि हे जे जतन करा म्हणून जे बटन आहे याला क्लिक केल्याशिवाय पुढचा प्रश्न येणार नाही. आता याला आपण क्लिक करणार आहोत. जतन करा म्हटल्यानंतर पुढचा प्रश्न येईल. आता तिसरा प्रश्न जो आहे तो 5 गुणाचा आहे. 5 गुणापैकी त्याला किती मार्क पडलेले आहेत तर त्या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे
तो 6 गुणाचा आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, त्याला किती गुण मिळालेले तुम्ही जो चार्ट बनवलेला असेल, गुणनोंद तक्ते जे आहेत पायाभूत चाचणीचे त्याचे तुम्ही गुणनोंद करून ठेवलेले असेल तर प्रश्न वाईज त्या विद्यार्थ्याला क्लिक करत चालायचं आहे. या ठिकाणी आता हे आवाज करत नाही, पहिल्यानं प्रत्येक वेळेला आवाज करायचा, आता आवाज करत नाही, ते पुढं चॅटबोर्डच्या माध्यमातून पुढं जात आहे. क्वेश्चन 6वा आहे हा, याला 4 गुण आहेत. ऑप्टेन मार्क 7व्यासाठी जे अपेक्षित गुण आहेत 4 आहेत, त्या विद्यार्थ्याला किती पडले ते आपण टाकणार आहोत. 8वा प्रश्न आहे, त्याच्यापैकी 4 गुण आहेत, त्याला आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर 9वा प्रश्न आहे 2 गुणाचा, त्या ठिकाणी आपण त्याला क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे जो की 4 गुणाचा आहे, तर त्याला विद्यार्थ्याला किती पडले ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी तुमचे उत्तर सबमिट करून संभाषण पुढे ठेवायचे काय खात्री करा म्हणते ते. या ठिकाणी आपण बघू शकता की 10 प्रश्नाचे जे उत्तर आहे तर आपण या ठिकाणी टाकलेले आहेत. तर या ठिकाणी आपण आता सबमिट केलेलं आहे या फर्स्ट लँग्वेजचं. या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्याची कामगिरी नोंद करायची असेल तर या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आणि पुढील जी काही नोंद आहे तर पुढच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी क्लिक करून पुढे जाऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला या पॅडचे पूर्ण मार्क भरायचे आहे आणि ही सगळ्यात सोपी आणि एकदम सोप्या भाषेतील ही पद्धत सांगितलेली आहे. जर तुम्हाला काही अडचण आली तर नक्की या व्हिडिओखाली कमेंट करा आणि जर काही याच्यामध्ये जर टेक्निकल काही तुम्हाला एरर असतील तर नक्कीच या ठिकाणी आम्हाला विचारू शकता, नक्कीच मदत केली जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.